नमस्ते मित्रांनो, तुम्ही बघत आहात डिजिटल मराठी लेक्चर आणि आज आपण बघणार आहोत मराठी व्याकरण शब्दसिद्धी. बघा मित्रांनो, आपण कोणत्या राज्यात राहतो? महाराष्ट्र राज्यात राहतो. आपण कोणती भाषा बोलतो? मराठी भाषा बोलतो. तसेच इतर राज्यात वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. जेव्हा कोणत्याही भाषेची निर्मिती होते, तेव्हा त्या भाषेत अनेक शब्द नसतात. इतर भाषांशी आपला संपर्क येतो, इतर भाषांशी आपल्या भाषेचा संपर्क येतो. तेव्हा त्या भाषेतील शब्द आपल्या भाषेत मिसळतात किंवा आपल्या भाषेतील शब्द त्या भाषेत मिसळतात आणि ते बोलले जातात. बघा, आपल्याकडे अनेक देशातील लोक आली होती. जसे अरब आपल्या देशात आले होते, मुघल आपल्या देशात आले होते. त्यांनी आपल्या देशावर आक्रमण केले. त्यांची भाषा वेगळी होती, अरबी होती किंवा उर्दू होती. त्यातून काही शब्द आपल्या मराठी भाषेत आलेले आहेत. तसेच व्यापारासाठी आलेले डच, इंग्रज, पोर्तुगीज, बरोबर, ही लोक आपल्या देशात आली होती. त्यांनीही आपल्या देशावर राज्य केले. त्यांच्या भाषेशी आपल्या भाषेशी संबंध आले, त्यांच्या भाषेचा आपल्या भाषेशी संबंध आले. त्यामुळे त्यांच्यातील शब्द, काही शब्द आपल्या भाषेत रूढ झाले. तेच आज आपण बघणार आहोत. शब्दसिद्धी. बघा मित्रांनो, कोणत्याही भाषेत सुरुवातीला खूप शब्द नसतात. जसजशी ती भाषा अनेक भागात वापरली जाते, तसतशी त्या भाषेतील शब्दसंख्या वाढू लागते. वेगवेगळ्या भाषेतील शब्द आपल्या भाषेत मिसळतात व ते इतके रूढ होतात की हा शब्द आपल्या भाषेतील नाही असे आपल्याला मुळीच वाटत नाही. कधी कधी आपण इतर भाषेतील शब्द आपल्या भाषेत जसेच्या तसे घेतो, तर कधी कधी शब्दांच्या मूळ रूपात बदल करतो. शब्द कसा बनतो म्हणजे सिद्ध होतो हे पाहणे या शब्दसिद्धी म्हणतात. आपल्या मराठी भाषेत अनेक भाषांतून आलेले शब्द समाविष्ट आहेत. मराठी भाषेतील शब्दसंपत्ती विपुल आहे. त्यात प्रामुख्याने तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय या 4 प्रमुख प्रकारातील शब्द आहेत. जसे आपण बोललो होतो की इतर भाषेतील शब्दही आपल्या मराठीमध्ये बोलले जातात, पण ते इतके समाविष्ट झाले आहेत की आपल्याला कळतच नाही ते आपले मूळ शब्द नाहीये. तर काही शब्द आपल्याकडं, आपल्या देशात मूळतः संस्कृत ही भाषा बोलली जायची आणि संस्कृत मधून आपल्या भाषेत, मराठी भाषेत खूप सारे शब्द आलेले आहेत. काही जसेच्या तसे आपण वापरतो, तर काही काही शब्दात बदल केलेला आहे. आपण काही शब्दात बदल करून, थोडासा बदल करून आपण शब्द वापरतो. ते शब्द आज आपण बघणार आहोत. पहिले शब्द आहेत तत्सम शब्द. तत्सम शब्द बघा, संस्कृत भाषेतील अनेक शब्द जसेच्या तसे म्हणून त्यांच्या रूपात काही बदल न होता मराठी भाषेत आले आहेत. असे शब्द म्हणजे तत्सम शब्द होय. उदाहरणार्थ कन्या, पुत्र, पिता, पुष्प, जल, भगवान, भूगोल, परंतु हे शब्द आपण जसेच्या तसे संस्कृत भाषेतून घेतलेले आहेत. त्यालाच आपण तत्सम शब्द असे म्हणतो. तद्भव शब्द. संस्कृत भाषेतील अनेक शब्द जशीच्या तसे न घेता त्यांच्या रूपात काही बदल होऊन मराठी भाषेत आले आहेत. हे शब्द म्हणजे तद्भव शब्द होय. बघा, गाव, ग्राम, दूध, दुग्ध, हात, हस्त, कान, कर्ण, पान, पर्ण, कोवळा, कोमल यामधील ग्राम, दुग्ध, हस्त, कर्ण, पर्ण, कोमल हे शब्द संस्कृत भाषेत आहेत. त्यात आपण बदल करून गाव, दूध, हात, कान, पान, कोवळा असे शब्द
वापरतो. देशी शब्द. देशी शब्द म्हणजे काय? तर मूळ शब्द. आपले मूळ शब्द कोणते आहेत ते बघूया. जे शब्द अन्य भाषेतून आलेले नाहीत, अशा मूळ शब्दांना देशी शब्द म्हटले जाते. उदाहरणार्थ चिमणी, वांगे, झोप, डोळे, दगड, झाड, हाड, बाजरी, गुडगा असे अनेक शब्द आहेत, जे आपले मूळ शब्द आहेत. जे शब्द कोणत्याही भाषेतून आलेले नाहीत. चौथा आहे प्रकार परभाषीय शब्द. परभाषीय शब्द जसे संस्कृत मधील शब्द आपल्या मराठी भाषेत आढळतात, तसे संस्कृत शिवाय इतर भाषेतील शब्द देखील मराठीत समाविष्ट झाले आहेत. हे शब्द म्हणजे परभाषीय शब्द होय. आता कुठले परभाषीय शब्द ते बघूया आपण. उदाहरणार्थ टेबल, पेन, इनाम, तारीख, बटाटा. बघा टेबल पेन हे इंग्रजी शब्द आहेत, पण आपण मराठीतही वापरतो. इनाम तारीख हे शब्द उर्दू आहेत, हे शब्द मराठीतही वापरतो. बटाटा हा शब्द पोर्तुगीज आहे, तोही आपण मराठीत वापरतो. जसे येतं तसा वापरतो. आता आपण काही शब्द बघूया जे इतर भाषेतून आलेले आहेत. बघा हिंदी मधून दाम, करोड, मिठाई, भाई, बेटा हे शब्द मराठी भाषेत आलेले आहेत. कन्नडी मधून भाकरी, गुढी, विळी, ताई, अडीकिट्टा हे शब्द आलेले आहेत. इंग्रजीमध्ये बॅट, पेन, टेबल, फी, डॉक्टर, बस, फाईल हे शब्द इंग्रजी मधून आलेले आहेत. पोर्तुगीज मधून पगार, बटाटा, पेरू, चावी आणि कोबी हे शब्द पोर्तुगीज भाषेतून आलेले आहेत. फारसी मधून पेशवा, अख्तर, कामगार, सामान, हकीकत हे शब्द फारसी भाषेतून आलेले आहेत. अरबी मधून मेहनत, इनाम, हुकुम, अर्ज, जाहीर हे शब्द अरबी भाषेतून आलेले आहेत. तेलुगू भाषेतून अनारसा, चेंडू, गदारोळ, काळा हे शब्द तेलुगू भाषेतून आलेले आहेत. तर गुजराती भाषेतून रबा, दादर, शेट, घी, रिकाम टेकडा हे शब्द गुजराती भाषेतून मराठी भाषेत आलेले शब्द आहेत. तर तुम्हाला शब्दसिद्धी हा लेक्चर जर तुम्हाला आवडला असेल, हा व्याख्यान जर आवडला असेल, तर तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तेव्हापर्यंत नमस्कार.